आपल्याला आज काय बघायची आहे? विभक्ती. विभक्ती आज आपण समजून घेऊयात. आपल्याला काय करायचं? विभक्ती समजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मराठीमध्ये प्रत्येक वाक्य हे विधान असतं. प्रत्येक वाक्य विधान आहे. आपण मी जेवायला गेलो, मला हे मी जेवायला गेलो हे पूर्ण एक विधान झालं. मी शाळेत अभ्यास केला. तुम्ही जे काही बोलसाल, बोलल्यानंतर वाक्य कशाने तरी पूर्ण होत असतं. म्हणजे मी जेवायला गेलो, गेलो हे गेलो झालं म्हणजे वाक्य पूर्ण झालं. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये जे आहे, जे बोलल्या गेलेले विधान जे आहे, म्हणजे आपलं बोलल्या गेलेलं जे वाक्य आहे, ते जे काही विधान आहे, त्या प्रत्येक विधानामध्ये एक कर्ता असतो, कर्म असतो आणि क्रियापद असतो. विभक्तीचा आपल्याला विभक्ती का समजून घ्यायची आहे? ती विभक्ती समजून घेण्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक म्हणजे आपण जे जे काही बोलतो त्याची क्रियापद अशी ना समज ज्या विकारांनी, आता विकार म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी खाली समजून घे, ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्याशी वाक्यातील किंवा इतर शब्दांशी येणारे जे काही इतर शब्दांचा जो काही संबंध आहे त्या संबंधाने या ठिकाणी विभक्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ आपलं काय करायचं आहे या ठिकाणी? उदाहरणार्थ या ठिकाणी स्टॉप कर बेटा. मग या ठिकाणी तुम्हाला आपल्याला काय करायचंय? आता नेमकं काय आहे बाबा विभक्ती? काय आहे तिची गरज? काय आहे ती गरज? आपल्याला या उदाहरणावरून समजून. तुम्हाला या ठिकाणी उदाहरणामध्ये मी काय केलंय, या ठिकाणी उदाहरणामध्ये बघून घ्यायचं, फक्त वाक्य चांगलं समजून घ्यायचं. बघा इथे दिले, शेजारी दिला एक शब्द, मधु एक शब्द दिलाय, रस्ता एक दिलाय, कुत्रा एक दिलाय, काठी दिलाय आणि मार दिलाय. हे सगळे मूळ शब्द आहे. बघा मूळ आहे. शेजारी, तुमचे शेजारी कोणी कोणी असते? बरोबर आहे. कोणी तुम्हाला जर विचारलं, समजा मी जर समजा सपनाला विचारलं तुझ्या शेजारी कोणी राहिला? कमला आहे. ठीक आहे, शेजारी. परंतु मी जर म्हणलं तुझ्या शेजारणीला किती मुले आहेत? शेजारणी, शेजारी हा भाग वेगळा. मग शेजारणीला किती मुले आहेत? मग शेजारणीला नीला लागलं म्हणजे तू त्याचा जो विकार झाला तो आपल्या याचं समजतं. बघा शेजारी आहे, मधु एक सेपरेट नाव झालं. ठीक आहे. रस्ता, रस्ता एक सेपरेट नाव झालं, कुत्रा एक सेपरेट नाव झालं, काठी आणि मार. आता या शब्दांना बघून तुम्हाला वाक्य झालंय असं वाटतंय का? नाही बा, नुसते शब्द शब्दच आहे ना, नुसते शब्द आहेत. शेजारी आहे, मधु आहे, कुत्रा आहे, रस्ता आहे, कुत्रा आहे, काठी आणि मार आहे. परंतु आता आपण जर खाली बघितलं, खाली बघितल्यानंतर मग शेजारी तर शेजारच्या या ठिकाणी रिच्या या ठिकाणी च्या, म्हणजे आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्यामध्ये वाक्याला अर्थपूर्ण येण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात ते त्याची विकार आहे. या ठिकाणी बघा शेजारीचं आपण घेतलं शेजारच्या. आता मधु होतं तर मधुला लागलं मधुने, हे त्याला विकार लागला. ने हा तिला विकार लागला. रस्ता, रस्त्यात या ठिकाणी जे आहे ना त्यात हे तिला काय लागलं? या ठिकाणी विकार लागला. हा विकार लागलेला आहे. मग कुत्रा होतो तर कुत्र्याला, त्र्याला म्हणजे हा जो काही लागलेला आहे या स्त्र्या पण झालं, इथं लाभ झालं. मग या ठिकाणी फक्त नुसती काठी होती एक, तर काठी ने, ने हा तिला विकार लागलाय. मार होतो तो मारले, ले त्याला विकार आपण लावले. म्हणजे एक अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी याला जे काही हे बाकीचे जे लावलेले जे काही शब्द आहेत हे त्याचे विकार आहेत. म्हणून मग आपली व्याख्या काय होते की नामे व सर्वनामे. नामे व सर्व नाम म्हणजे तुम्हाला माहिती व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला आपण नाम म्हणतोय. सर्वनामे जर म्हणत तो, ती, ते, त्या हे जे काय असतं त्याला जे त्या घ्यावं, त्याने, तो, तोच जगत, त्याचा, त्यांचा वगैरे असं काय म्हटलं गेलं. म्हणजे जे त्यांना
त्यांचा चा लागला गेला म्हणजे त्याला तो विकार लागला गेलाय असं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी मग आपल्याला ही जे विकार आहे विकारांना आपल्याला काय कळतं, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात. इतर शब्दाशी संबंध, इतर शब्द. आता या ठिकाणी मग आता आपण वाक्य जर घेतलं, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. तू मला जर म्हणलं मधुने काठीने मारले जरी म्हटलं, मधुने काठीने मारलं जरी म्हणलं तरी वाक्य विकरू लागलं. मधुने काठीने मारले किंवा तुम्ही मधुने कुत्र्याला मारले असं म्हटलं तरी होऊन जातं. मधुने कुत्र्याला मारले, मधुने कुत्र्याला मारले झालं. आता बाकीची जे काही उरलेले शब्द आहेत, बाकीचे जे काही सर्वनामे जे काही आहेत त्याचा येणारा जो काही संबंध आहे त्या संबंधाला आपल्या या ठिकाणी विभक्ती असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी नाम व्यक्तीचं, वस्तूचं किंवा पदार्थाचं, या ठिकाणी सर्वनाम, या ठिकाणी इतर जे काही नाम आहे जर म्हटलं तर या ठिकाणी काठी हे सुद्धा एक नाम झालं. काठी एक नाम झालं झालं. कुत्रा एक नाम झालं, कुत्रा एक नाम झालं. काठी सुद्धा एक नावच आहे ना, काठी एक नाव. मोबाईल सुद्धा एक नाव झालं, बरोबर आहे का. मग याचा येणारा जो काही संबंध असतो एकमेकाशी त्या संबंधाला आपला या ठिकाणी विभक्ती असं म्हणलं. आता या ठिकाणी आपला प्रत्यय म्हणजे आता हे जे काही विकार आपण जे म्हटलंय, आता विकारामध्ये त्याला आपण जे लावले तर आपण प्रत्यय असं म्हणत असतो. प्रत्यय म्हणजे काय समजूया, नामाचे किंवा सर्वनामाचे विधेय रूप म्हणजे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी, खरं रूप तयार करण्यासाठी, म्हणजे चांगलं वाक्य तयार करण्यासाठी, चांगलं वाक्य म्हणजे रूप तयार करण्यासाठी. कारण नुसतं हेच होतं, शेजारीच होतं, मधू होतं, रस्ता होता, कुत्रा होता, काठी मार होता, याला काहीच अर्थ प्राप्त नाही लागला. हे सगळे सेपरेट आहेत. परंतु मग या ठिकाणी जे काय आपलं काय रूप तयार करायचं, विभक्तीचं रूप तयार करायचं असेल, तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्या अक्षरास प्रत्यय असं म्हणतात. विभक्तीमध्ये प्रत्यय म्हणजे काय हे जर म्हणजे या ठिकाणी विभक्ती रूप तयार करण्यासाठी, विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे वापरले जातात त्यांना प्रत्यय असं म्हणायचं. बरोबर आहे का. विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी, विभक्ती तयार करण्यासाठी त्याला प्रत्यय असं म्हटलं. जसं की आपण उदाहरणावरतीच बघितलं, आपण चा हे जे आहे हे चा त्यातलं काय झालं, याचं शेजारच्या चा हे त्याला लागलेलं विभक्ती रूप आहे. नुसतं शेजार होता पण शेजारच्या, मधु होतं मधु ने झालं म्हणजे ने त्याला लागलेले प्रत्यय आहे. रस्त्यात त्यात रस्त्या किंवा रस्ता आपण डबल त्या जे आहे ते त्याचं पुन्हा पुढचं उदाहरण घेऊ. रस्त्यात त हे त्याला लागलेलं आहे. कुत्र्याला ला हे लागलेलं आहे. या ठिकाणी विभक्तीचं रूप लागले. काठी ने सुद्धा या ठिकाणी लागले. मारले ले हे जे आहे या ठिकाणी लागलेले जे काही ते प्रत्यय आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्या विभक्तीमध्ये जेवढे सुरुवातीला व्याख्या समजून घ्यायचे, त्यानंतर प्रत्यय समजून घ्यायचंय, त्याच्यानंतर पुढचं रूप आपल्याला समजून घ्यायचंय. तर जो स्टॉप परचेस करायचं. चला मग आपला पुढचं काय समजून घ्यायचंय, मग आपल्याला पुढं काय समजून घ्यायचंय बघा. या ठिकाणी काय दिलंय मी, सामान्य रूप म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला. सामान्य रूप म्हणजे काय बघून घ्यायचंय. आपण शेजारी बघितलं, मधू बघितलं, रस्ता बघितलं, कुत्रा बघितलंय, काठी बघितलंय, मार बघितलाय. हे बघितल्यानंतर आपल्याला काय केलंय, एक विभक्ती रूप तयार करायचं होतं. आपल्याला एक योग्य वाक्य तयार करायचं होतं. योग्य वाक्य तयार करण्यासाठी आपण च्या लावलं, ने लावलं, या ठिकाणी त्यात लावलं, ला लावलं, ने लावलं, ले लावलं. यातनं हे लावल्यानंतर आपलं एक चांगलं वाक्य तयार झालं म्हणजे विभक्ती रूप त्या ठिकाणी लावल्या गेलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण त्याला दुसरं काय बघितलं, मग प्रत्यय काय काय आहे ते प्रत्यय या वाक्यानुसार बघितलं. मग शेजारच्या मधून रस्त्यामध्ये कुत्र्याला काठीने मारले. इथं नुसतं शेजार घेतला असतं तर जमलं नसतं. मग शेजारच्या हे लावलं गेलं. मधू होतं नुसतं, मधू ने या ठिकाणी रूप लावलेले आपण या ठिकाणी प्रत्यय. या ठिकाणी रस्त्या किंवा रस्ता आहे या त्यात या त हे जे काही आहे या ठिकाणी आपण प्रत्यय लावला गेलेला आहे. इथं ला प्रत्यय लावला, इथं ने लावला, इथं ते लावलं. त्यानंतर आपले विभक्ती रूपी एक वाक्य तयार झालं. आता आपल्याला सामान्य रूप काय आपल्याला समजून घ्यायचंय.
आता आपल्याला सामान्य रूप काय समजून घ्या. सामान्य रूप म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी, विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी या ठिकाणी आपण प्रत्यय लावलेलं आहे. या ठिकाणी चा हा प्रत्यय झाला, या ठिकाणी बघा ने हा प्रत्यय झाला, या ठिकाणी त हा प्रत्यय झाला. वाक्याकडे लक्षपूर्वक चालत जा. त हा प्रत्यय लावून झालेला आहे, त हा प्रत्यय लावून झालेला आहे. या ठिकाणी ला लावलेला आहे. शब्दाकडे चांगला बघून घ्या. आपण शब्द वरती कुठेतरी लिहिलं होतं, नुसतं कुत्रा लिहिलं होतं, कुत्रा होतं, जो कुत्र्या झालेला आहे. त्र्या झाल्यानंतर ला हा लागला गेलेला आहे. शब्द प्रत्येक शब्द समजून घेतला गेला नाही. म्हणजे या ठिकाणी त्रा होतं, याला त्र्या केलंय, त्र्या झालेले, त्र्या झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे प्रत्यय लावलेला आहे आपण ला. म्हणून काय सांगितलंय की सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी, म्हणजे हा लावण्यापूर्वी ला हा प्रत्यय लावला गेलाय. त्याच्यापूर्वी या ठिकाणी कुत्रा होता, कुत्रा होता, आपण याला त्र्या केले, त्र्या केलंय. म्हणून मग लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. सामान्य रूप कशाला म्हणायचंय तर सामान्य रूप जे म्हणजे आपण या ठिकाणी विभक्ती रूप तयार करत असताना मूळ शब्दाला विभक्ती रूपात आणत असताना, म्हणजे या ठिकाणी प्रत्यय लावण्यापूर्वी त्या नामात किंवा सर्वनामात जो बदल केला गेलेला आहे त्या बदलाला या ठिकाणी सामान्य रूप असं म्हटलेलं आहे. जसं की या ठिकाणी आपण खाली उदाहरण या ठिकाणी बघूयात. बघा रस्त्या हे सामान्य रूप झालं या ठिकाणी रस्त्या. त्यानंतर कुत्र्या, या ठिकाणी कुत्र्या हे विभक्ती, याला आपण कुत्र्याला केलं ना, रस्त्यात या ठिकाणी लावलेलं आहे आपण, बरोबर आहे का. रस्त्यात त हा प्रत्यय लावलेला आहे. पण त्याच्यापूर्वी जो काही आपण बदल केलाय त्या रस्त्या आणि कुत्र्या त्र्या जे केलेलं आहे, कुत्र्या लावलं तर कुत्र्या जे केलंय, हे जे काही रूप आहे, ही रस्ता व कुत्रा या नामाची सामान्य रूप होय. रस्ता आणि कुत्रा याची ही सामान्य रूप आहे, ही सामान्य रूप होय. रस्त्यात व कुत्र्यात ही नंतर आपण जे काही केलेलं आहे, आपण जी विभक्ती तयार करतो ती पूर्ण तयार झाली विभक्ती. मग रस्त्यात आणि कुत्र्याला ही तयार झाली आपली विभक्ती रूपे आहे. त्यामुळे एवढं जे आहे या ठिकाणी विभक्ती, त्यानंतर या ठिकाणी जो काही विकार काय तयार झाला तो विकार, आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्यय जो आहे तो प्रत्यय, आणि सामान्य रूप काय आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचं. ओके.